नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। बंधू भगिनींनो, आपण ज्यावेळेला गुढी उभी करत असतो त्यावेळेला कडुलिंबाचा पाला आणि साखरेची घाटी ही त्याला लावत असतो। हा सण आपणास हा संदेश देतो की तुमच्या जीवनामध्ये केवळ गोड अनुभव येणार नाहीत, कडू अनुभव देखील येतील, सुख येईल, त्याबरोबर दुःख देखील येईल। कडुलिंबाच्या कडू पाल्यासारखं दुःख येईल आणि साखरेसारखं गोड सुख देखील येईल। निंदक भेटतील, त्रास देणारे लोक भेटतील, तुम्हाला खाली पाडणारे लोक भेटतील, संकट येतील, परंतु तरी सुद्धा आपल्या जीवनाची गुढी, आपल्या यशाची गुढी दिमाखानं आणि उंच दिशेने उभी करायची आहे। हाच हा संदेश आपला संदेश देतो आणि म्हणून मी आपणा सर्वांना सांगतो, दुःख जीवनातून वजा करून सुख मिळावं अशी जिंदगी कधीच मिळणार नाही। सुख आणि दुःख येणारच, तरी सुद्धा यशाची गुढी अशीच आपणास अभिमानाने उभी करायची आहे। आणि ह्या जीवनात जन्माला आलाय तर काहीतरी करून दाखवा। आपल्या हिंदूंचे जे जे सण आहेत, हे सर्व सण आपणास काही ना काही संदेश देत असतात। गुढीपाडव्याचा तुम्ही वेगवेगळा अर्थ काढू शकता, कारण त्याचे अनेक अर्थ होऊ शकतात, परंतु माझ्या दृष्टिकोनातून ही गुढी म्हणजे आपलं स्वतःचं जीवन आहे आणि त्याला जे कडुलिंबाचा पाला किंवा साखरेची घाटी लावलेली आहे हे सुख दुःख। आता जो सुख आणि दुःख दोन्हीही पचवेल तोच जीवनामध्ये यशस्वी होईल किंवा त्याचीच गुढी दिमाखात उभी राहील, अन्यथा गुढी उभी राहणार नाही। म्हणून माझ्या सर्व दर्शकांना माझी विनंती आहे की जीवनातून दुःख जावं आणि फक्त सुख यावं असं कधीही कधी आणि कधीच होणार नाही। सुख आणि दुःख जीवनात येणारच येणारच आणि येणारच। या सर्वांना समान मानून आपलं जीवन जगत राहा। आयुष्य थोडं राहिलेलं आहे आणि थोड्या आयुष्यामध्ये खूप काय करायचं आहे, त्यामुळे निंदा करणारे, तुम्हाला बर्बाद करायला उभा राहणारे हे सगळे हलके लोक असतात। हे गुढीच्या खालचा पाट असतो, त्यांची काही लायकी नसते। आपल्या जीवनामध्ये दिमाखात आयुष्य जगा, दिमाखात आपल्या जीवनाची गुढी उभी करा आणि सुख दुःखाच्या पलीकडे जा। हाच या गुढीपाडव्यानिमित्त शुभ संदेश। जय आदिशक्ती।